दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत येणारे खापरखेडा पोलीस स्टेशन सध्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीचा हब बनत चालले असून या परिसरामध्ये वाढत्या चोऱ्या, मर्डर, मुलींच्या छेडखानीचे प्रमाण वाढले असून आरोपीचा शोध घेण्यामध्ये खापरखेडा पीआय अपयशी ठरल्याने खापरखेडा पोलीस स्टेशनचा नागपूर शहरामध्ये समावेश करावा अशी मागणी रविभाऊ चिखले, सभापती सावनेर एपीएमसी यांनी केली आहे। नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण एवढं ते भयंकर वाढलेलं आहे की त्या चोऱ्यांवर खापरखेडा पोलिसांचं लक्ष नाही आहे। त्याचबरोबर ज्या दहशतीचं वातावरण खापरखेडा पोलिसांच्या बाबतीत झालेलं आहे या जनतेच्या मनामध्ये, त्याच्या कुठेतरी पोलिसांचे लक्ष नाही आहे। आणि खास करून ग्रामीणचे डीएसपी आहेत हर्ष पोद्दार यांनी प्रत्येक महिन्याला कुठेतरी या खापरखेडा पोलीस स्टेशनला दखल म्हणजे भेट दिली पाहिजे होती। त्या अनुषंगाने त्यांच्या भेटी सुद्धा होत नाहीयेत। खापरखेड्यामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण का वाढलं या ठिकाणी बोलण्यासाठी उपस्थित आहेत काँग्रेसचे युवा नेते रविभाऊ चिखले। भाऊ, सर्वात आधी तर आपलं वंश न्यूजवर हार्दिक स्वागत आहे। ज्या पद्धतीनं मागच्या जवळपास 6 महिन्यापासून या परिसरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, नागपूरच्या शहरातून कामठी आजूबाजूच्या परिसरातले चोर या ठिकाणी दिवसा ढवळ्या त्यातल्या त्यात रात्रीच्या प्रहारामध्ये जवळपास एका रात्रीत 5-5, 6-6, 7-7 ठिकाणी गंभीर चोऱ्या करत आहेत। याकडे कुठेतरी खापरखेडा पोलिसांचं दुर्लक्ष होत चाललंय का? 100% दुर्लक्ष आहे। कारण जे शहरातले किंवा शहराच्या आजूबाजूच्या परिसरातले जे चोर लोक आहेत त्यांनी आमचा खापरखेडा परिसरच का त्यांनी चोरी करण्यासाठी हब बनवलेला हा विचार करण्याची वेळ ह्या परिसरातल्या नागरिकांना आलेली आहे, आम्हाला सुद्धा आली। कारण अलीकडेच 15-20 दिवसाच्या अगोदर माझ्याही कार्यालयामध्ये, माझ्या भावाच्या वरच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाली, आर्थिक नुकसान झालं, तोडफोड झालं, बऱ्याचशा गोष्टी डीव्हीआर जे कॅमेरे आम्ही लावलेले आहेत ते डीव्हीआर सुद्धा घेऊन गेले। मला आता माहित पडलं की ते चोर कुठेतरी सापडलेले आहे, पण अजूनपर्यंत खापरखेड्याच्या ठाणेदारांनी तो चोर कुठेतरी आपल्या अधिपत्यात घेतला नाही किंवा त्याची रिकव्हरीच्या दृष्टिकोनातून पुढील वाटचाल केली नाही किंवा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं नाही। कधीदा मी मधात आमचं पोलीस स्टेशनला खूप जाणं कमी असते, पण मी एकदा मधात 8-10 दिवसा अगोदर गेलो होतो। त्यावेळेस मी ठाणेदारांना म्हटलं की साहेब काय होणार, तो बोले जब हमारे पास आएंगे तब हम उसको रिकव्हरी के लिए। जनतेच्या सोबत कम्युनिकेशनची गॅप पोलिसांच्या माध्यमातून घडत आहे, 100% घडत आहे। कारण पेट्रोलिंग याच्या अगोदर बरेचसे अधिकारी येऊन गेले, बरेचसं चांगलं प्रशासन या भागात राहिलं, एवढा मोठा इंडस्ट्रियल भाग आहे, कधी चोऱ्या किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कसाही अशी वाटचाल वाटत नव्हती। पण आता हा जो विषय दिसत आहे की परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण झालं, प्रत्येकाच्या घराला वाटते की आपलं सुरक्षा नाही आहे किंवा पोलीस स्टेशन आहे की नाही आहे किंवा पोलिसांचं प्रशासन आहे की नाही, अशी परिस्थिती आहे खापरखेडा नगरीमध्ये होऊन गेली। खापरखेडा परिसरामध्ये कुठेतरी शाळकरी विद्यार्थिनी ज्या आहेत त्या सुद्धा कुठेतरी असुरक्षितची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, कुठेतरी त्यांच्यासोबत छेडखानीचा विषय सुद्धा पुढे येत आहे। काय वाटते की खापरखेडा पोलिसांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष होत चाललंय का? 100% दुर्लक्ष होत आहे। कारण माझ्या गावातील भानेगावच्या वस्तीमध्ये वारेगाव बिनामधून येणाऱ्या जेवढे काही विद्यार्थिनी आहे त्यांना शाळेत जाणं खूप कठीण होऊन गेलेलं आहे। कारण इंडस्ट्रियल बेल्ट असल्यामुळे कोण कुठला मुलगा चेहऱ्याला कपडा बांधून असतो समजत नाही की कोण मुलगा आहे, काय आहे, कोणाचा मुलगा आहे, चष्मा लावून असतात, ओळखत नाही। आणि मुलींची छेडखान हा प्रकार मोठ्या प्रमाणात शाळेच्या शारद शंकरराव शाळा आणि महाराष्ट्र विद्यालय ही रोडवर शाळा आहे, रोडवर असल्यामुळे आणि एवढ्या मोठा म्हणजे ज्युनियर कॉलेज त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्या ज्युनियर कॉलेजचे जेवढे विद्यार्थी जातात त्यांची कुठल्या थोड्याफार पद्धतीने छेडखान मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याच्यामुळे पालकामध्ये दहशतीचं वातावरण आहे की आमच्या मुली जे जातात त्याच्यामध्ये सुरक्षेचा अभाव हा दृष्टिकोन दिसून पडतो। तरी पोलीस प्रशासनाने त्यावर सक्ती करावी आणि कुठेतरी असे टवाळखोर पोरं जर त्या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना कुठेतरी बंदिस्त करून त्यांच्यावर एक कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मी आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्या 100% घडत आहे। कारण तुम्हाला सांगतो परिसरात अल्टरनेट डे चोरी होत आहे आणि एवढं चोरी असताना एकमेव रस्ता आहे खापरखेड्यापासून तुम्ही कामठी रोडनं आले, वारेगावपासून आमचं पोलीस स्टेशनची हद्द सुरू होते तर दहेगावपर्यंत नांदापर्यंत आला तर एकच रस्ता आहे। एक रस्ता राहून या चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करत नाहीये, कुठलेल्या आल्या गाड्यांची विचारपूस करण्यात येत नाही, रजिस्टरवर मेंटेन करायला पाहिजे कुठल्या गाड्या आल्यात, का आल्यात, कुठून आले तुम्ही, कुठेतरी हा असा आड जर घातला। याच्या अगोदर जे काही अधिकारी होते ते आपल्या पद्धतीने या भागात पेट्रोलिंग करत होते आणि पेट्रोलिंग करत असताना चौक्या लावत होते आणि चौक्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीची नोंद करून घेत होते। पण हा प्रकार आता खापरखेडा म्हणजे पोलिसांमध्ये दिसत नाहीये।
मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार साहेबांना विनंती करतो की आपण स्पेशली या गावात शांतता समितीची मीटिंग घ्यावी आणि सर्व लोकांच्या तुम्ही समस्या ऐकून घेतल्या पाहिजे। कारण मागच्या साईडला दोन्ही साईडला खापरखेड्याच्या बाजूला नदी आहे, कोलार आणि कणाळ, आणि मध्ये एक मेन रोड आहे आणि दोन्ही बाजूला वस्त्या आहेत। असं खापरखेड्याची आणि या भागातली भौगोलिक परिस्थिती आहे। चोर नक्की 100% सापडू शकते, चोऱ्यावर आळा आणू शकतात, पण पोलिसांनी जर मनावर घेतलं तरच होऊ शकते। आता ह्या परिसरामध्ये कोणाकोणाला राहावं की नाही राहावं असा परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या मोठ्या घरी आज कालच रात्री 4:30 वाजताच्या दरम्यान मी माझे एक मित्र आहे मनोज चौरागडे, त्यांच्या दुकानात सुद्धा चोरी झाली। त्यांनी मला सकाळी फोनवरून सांगितलं, भाऊ म्हणे की 4-4:30 बजे मेरे त्याच्या सीसीटीव्ही मध्ये चोर दिसत आहे। पण असं कंटिन्युएशन होत आहे, पण याच्यावर का दुर्लक्ष करत आहे, का जाणून केल्या जात आहे? म्हणून मी एसपींना दिवसापूर्वी दहेगावचे एक ज्वेलर्स आहे, त्यांच्याकडे सुद्धा जवळपास 20-25 तोळे सोनं चोरीला गेलं आणि एकाच रात्री त्यावेळेसही 7 ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या। मग असं असतानाही अद्याप चोर सापडत नाही, कुठे मर्डर होऊन राहिले, कुठे जीवघेणे हमले होत आहे खापरखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, तरी सुद्धा ते अद्यापही आरोपी खापरखेडा पोलिसांना जर सापडत नसतील तर मग खापरखेडा पोलीस स्टेशनला ग्रामीण मध्ये ठेवण्यास आपल्याला वाटते का ठेवायला पाहिजे की आपल्या खापरखेड्याला नागपूर शहरामध्ये आपण अंतर्गत समावेश केला पाहिजे? 100% हा परिसर हा इंडस्ट्रियल बेल्ट झालेला आहे। इथे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात आहे, उद्योगधंदे अवैध उद्योगधंदे खूप मोठ्या प्रमाणात आहे। हा पोलीस स्टेशन एक शहरी वातावरणाची कोराडीपासून सगळ्या शहरी वातावरणामध्ये असल्यामुळे हा परिसर शहर पोलीस मध्ये गेला पाहिजे अशी माझी सुद्धा आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती आहे। प्रशासनाला विनंती आहे की हे आपण शहरीमध्ये टाकावं, कारण ग्रामीण मध्ये मी बरेचदा डीवायएसपी पीआय सोबत चर्चा केली, ते म्हणतात की आमच्याकडे स्टाफ नाही आहे, आमच्याकडे आम्ही मॅनपॉवर कमी आहे, आम्ही कुठे पेट्रोलिंग लावा, कसं करा, बऱ्याचशा समस्या या भागामध्ये येत आहे। तरी माझी आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती आहे की खापरखेडा पोलीस स्टेशन ही शहरी पोलीस स्टेशन मध्ये सिटीमध्ये गेलं पाहिजे की जेणेकरून ह्या भागात क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज पासून तर सर्व अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर अंकुश लावता येईल। तर हे आहेत रविभाऊ चिखले यांनी आताच आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे की कुठेतरी ग्रामीण भागामध्ये खापरखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज खूप वाढलेल्या आहेत। लोकसंख्येच्या अनुपात मध्ये कुठेतरी पोलिसांची भरती सुद्धा व्हायला पाहिजे, ती मात्र भरती सुद्धा होत नाहीये। पोलीस बल कमी पडत आहे जनतेच्या संरक्षणासाठी। तर कुठेतरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अति तात्काळ नवीन पोलीस स्टेशन उघडण्यापेक्षा कमीत कमी आहे त्याच पोलीस स्टेशनला चुस्त दुरुस्त करण्यासाठी कुठेतरी पोलीस भरती नव्या पद्धतीने नव्याने झाल्या पाहिजे आणि खास करून खापरखेडा पोलीस स्टेशनला क्रिमिनल लोकांचा अड्डा बनू नये आणि अवैध धंद्यांना जो भूत आलेला आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कुठेतरी खापरखेडा पोलीस स्टेशनला नागपूर शहरामध्ये समावेश करावा अशीच मागणी या ठिकाणी काँग्रेसचे युवा नेते रविभाऊ चिखले यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। तोपर्यंत आपण बघत राहा वर्षी चॅनल मी सुनील साळवे, मुख्य संपादक वर्षी थेट खापरखेडा परिसरातून। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।